ज्वारीची भाकरी म्हणलं की बऱ्याच जणांना आवडत नाहीये. आणि तुम्हाला माहिती आहे का ज्वारीची भाकरी आपल्या शरीरासाठी किती फायद्याची आहे? ज्वारीची भाकरी हा अत्यंत पौष्टिक आणि पचनात हलका पारंपरिक भारतीय आहार आहे. यामध्ये फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम आणि लोहचं मुबलक प्रमाण असतं. ज्वारीची भाकरी खाण्याचे मुख्य फायदे पचन क्रिया सुधारते, वजन कमी होतं, मधुमेह आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि हृदयाचं आरोग्य पण सुधारतं. तर चला भाकरी बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं घ्यायचंय ज्वारीचा पिठाचा डब्बा. आता मी घेतलेला आहे. त्यासाठी लागणार आहे आपल्याला भाकरी करण्यासाठी परात घेतलेली आहे आणि आता त्यासाठी पीठ चाळण्यासाठी लागणार आहे चाळण. तर चाळण मी घेतलेली आहे आणि नेहमीच एक लक्ष ठेवायचं की आपण कुठलं बी पीठ चाळायचं असेल तर त्या पिठामध्ये एक वाटी किंवा एक असं मोठा कप वगैरे तुम्ही ठेवून देऊ शकता. आणि त्याच्यामुळे काय होतं आपल्या डब्याचा पण राडा होत नाही आणि हाताचा पण राडा होत नाही. तर चला एकीकडे मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं थोडीशी भाकरी अशी चवदार लागते. तर चला गॅस आपल्याला चालू करायचा आहे आणि त्याच्यावरती तवा ठेवलेला आहे. आता तवा गरम होतोय तोपर्यंत आपण हे पीठ मळून घेऊया. थोडं-थोडं पाणी घालायचं आणि पीठ असं चांगलं मळून घ्यायचं. अगदी चुरून-चुरून मळायचं बरं का हे पीठ. हां. आणि मी आता मला 3 ते 4 भाकरी लागणार आहे. त्यामुळे मी तेवढा आटा पीठ मळून घेणार आहे. बघा, जेवढं पाहिजे तेवढं पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्यातून एका भाकरीचं पीठ मी पटकन काढून घेतलेलं आहे आणि चुरू-चुरू त्याला पुन्हा चोळायचं आहे आणि असं मस्त गोल करून त्याचा असा उंडा बनवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला थापायची आहे भाकरी. तर भाकरी थापताना बघा, आपण पटकन कशा पद्धतीने भाकरी बनवणार आहोत. तर चला मस्त थापायची आहे. अन् बस बघा, गोल-गोल भाकरी आपली तयार झालेली आहे आणि त्याला लगेच लावायचंय पाणी आणि पाणी लावून झाले की थोड्या वेळ बसून द्यायची आणि त्याच्यानंतर मारायची पलटी. पलटी मारून झालेली आहे. आता खालच्या बाजूला भाकरी होते, तोपर्यंत दुसरी भाकरी करायची आहे आपण. तर दुसरी पण भाकरी तयार झालेली आहे आणि बघा मस्त भाकरी झालेली आहे. आता टाकली पालती आणि त्या साईडने अशी बघा भाकरी लागली आपली टम्प फुगायला आणि मस्त भाकरी भाजून झालेली बघा. अशा पद्धतीने साऱ्या भाकरी बनवून तयार करायच्या आहेत. आणि ही भाकरी करायला अगदी साधे सोपे आहे आणि खायला त्याचे किती फायदे आहेत सांगाल तेवढं कमीच आहे. तर नक्की प्रत्येकाने अशा पद्धतीने ज्वारीची भाकरी आपल्या आहारामध्ये सामील केली पाहिजे आणि मुलांना पण खाण्याची सवय लावली पाहिजे. कारण लहानपणापासून जर आपण सवय लावली तर त्यांना नक्की ते आवडते आणि अशा प्रकारे आपण साऱ्या भाकरी करून घेणार आहोत आणि मस्त ही ज्वारीची भाकरी, रस्स्याची भाजी, पिठलं असो, रस्स्याची भाजी असो वेगवेगळ्या प्रकारची, त्याच्याबरोबर खूप मस्त लागते. अशा पद्धतीने ह्या ज्वारीची भाकरी तुम्ही नक्की करून बघा आणि आशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा. तुम्हाला हे ज्वारीची भाकरी कसे वाटले आणि कशा मस्त छान झालेल्या आहेत त्या. तर हे नक्की करून बघा आणि पुन्हा आपण भेटणार आहोत असेच नवीन-नवीन रेसिपी घेऊ हेल्दी, पौष्टिक. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय.